नमस्कार, मी अंकुश मराठे आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 या परीक्षेमधला जो लँग्वेज या विषयाचा पेपर होता ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश आणि मराठी, त्या पेपरचं ॲनालिसिस आणि ते उत्तर म्हणजे या परीक्षेतील प्रश्नांचे उत्तर कसे काढायचे, हा पेपर सॉल्व्ह कसा करायचा, एकंदरीत याची पद्धत आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर बघूया नेमकं या पेपरमध्ये काय दिलेलं आहे. तर हा पेपर 2019चा आहे, मुख्य परीक्षा मराठी आणि इंग्रजीची ऑब्जेक्टिव्ह आहे. याचा कालावधी हा 1 तास वेळ आहे संपूर्ण परीक्षेकरता आणि या एकूण प्रश्न 100 असतील आणि गुण पण 100 आहेत. याच्यापैकी फक्त मराठी हा विषय जेव्हा बघणार आपण याच्यावरती 50 प्रश्न मराठीला आहेत आणि इंग्रजीला 50 प्रश्न आहेत. तर मराठी विषयाचे 50 प्रश्न हे आपण आजचा या पेपरमध्ये बघणार आहोत. तर बघूया मराठीचे 50 प्रश्न. सुरुवात करूया सॉल्व्ह करण्याबद्दलचं. पहिला प्रश्न आता बघा इथे दिलेला आहे की पहिला प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये घेतलेला आहे. तो पहिला प्रश्न आहे, यास्तव तस्मात अतयव या उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर यास्तव तस्मात अतयव या उभयान्वी अव्ययाचा जो प्रकार आहे हा प्रकार समुच्चयबोधक, न्यूनत्व, विकल्पबोधकपैकी परिणामबोधक उभयान्वी अव्यय या प्रकारात मोडतो. म्हणजे डी जर बघा ऑप्शन ज्या ठिकाणी असेल तर डी ऑप्शन असणार आहे. इथे पण डी आहे आणि इथे केवळ डी वापरलेला, तर केवळ डी हे उत्तर बरोबर आहे. बघूया आपण पुढला सेकंड प्रश्न, वाक्यप्रचार व त्याचा अर्थ यांचा जोड्या लावा. तर वाक्यप्रचार व त्याचा अर्थ याचा जोड्या लावायचा आहे. याच्यापैकी बघा जसं आपण इथं जेव्हा जोड्या लावा हा प्रकार जर असेल तर यामध्ये आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची की जसं दिलेलं आहे पहिल्यांदा तोंड टाकणे, म्हणजे तोंड टाकणे म्हणजेच काय असतं, किंवा तोंडात बोटे घालणे किंवा तोंडावर येणे. जर तोंडावर येणे म्हणजेच काय असेल, फार जवळ येणे. म्हणजे समजा डीला 1 असेल तर डीला 1 किती ठिकाणी येतात, 2 ठिकाणी. म्हणजेच याचा अर्थ हे 2 उत्तर नसणार आहेत. 1 आणि 3 नंबरचं ऑप्शन नसणार आहे. इथं 2 किंवा 4 नंबरचं उत्तर होऊ शकतं. तर तोंडावर येणे म्हणजेच फार जवळ येणे. नंतर आहे या ठिकाणी तोंडात बोट घालणे. तोंडात बोट घालण्याचा अर्थ होईल नवल करणे. 2 म्हणजे सीला जर 2 ऑप्शन तर सीला 2 नंबरचं ऑप्शन कुठे आलं, इथे पण आलं, इथे पण आलं. परत आपण एक चेक करूया. या ठिकाणी तारे तोडणे म्हणजेच काय असतं, तर तारे तोडणे म्हणजेच याचा अर्थ होतं वेड्यासारखे बोलणे. आपण म्हणतो ना अकलेचे तारे तोडले वगैरे वगैरे, तर वेड्यासारखं बोलणं. तर एला 4 नंबर, एला 4 नंबरचं ऑप्शन इथे आहे. म्हणजे 2 आणि 4 पैकी याचं उत्तर 4 असेल. बाकी जर समजा आपण तोंडात बोट घालणे म्हणजे तोंड टाकणे म्हणजे अद्वा तद्वा बोलणे हे जरी नाही काढलं तरी पण हे उत्तर आपल्याला काढता येतं. तर एलिमिनेशन मेथड वापरून हे असं आपण उत्तर काढू शकतो. बघूया पुढला प्रश्न कुठला आहे. पुढला प्रश्न घेतलेला आहे, कोल्हेकुई करणे. कोल्हेकुई करण्या या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. अर्थ सांगायचा आपल्याला. कोल्हेकुई करणे म्हणजेच नेमकं काय, तर कोल्हेकुई करणे याचा अर्थ होतो की व्यर्थ ओरड करणे. तर व्यर्थ ओरड करणे सी नंबरचं ऑप्शन फक्त सी इथेच घेतलेलं आहे. किंवा पडून जाणे, बडबड करणे, खूप मोठ्याने ओरडणे ह्याचा अर्थ होत नाही. त्याचा उत्तर नंबर 4 आहे 3चं. चौथा प्रश्न बघू, अचूक वाक्याची जोडी ओळखा. अचूक म्हणजेच बरोबर, बरोबर वाक्याची जोडी ओळखायची आहे. हे थोडं लक्षात घ्यायचं असं परीक्षेमध्ये. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आणि दिलेला इथे, आणि इथे म्हणतात विकल्पबोधक. हा विकल्पबोधक कधी असता, जर इथे किंवा दिला असता, आणि दिला आहे किंवा अथवा वा अगर असता तर हा विकल्पबोधक असता. आणि दिला असल्यामुळे हा विकल्प नाही, हा समुच्चयबोधक होईल. लोक स्तुती करोत अथवा निंदा, ह्याला समुच्चय म्हणजे उलटं केलेलं आहे याला. म्हणजे हे पण आन्सर नाही, हे पण नाही. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, तर परी हा शब्द न्यूनत्वबोधक बरोबर आहे. आणि वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून याव्यास उशीर झाला, परिणामबोधक हे म्हणजे पहिल्या वाक्याचं परिणाम दुसरा सांगितलेला आहे, हे बरोबर आहे दोन्ही पण. सी आणि डी बरोबर. कुठे आहे, फक्त 3 मध्ये. म्हणजेच 4चं उत्तर नंबर 3 आहे. पुढल्याला जाऊ आपण. पुढचं बघायचं आहे. यानंतर बघा पुढच्याला आपण जेव्हा बघू तर पुढचा प्रश्न, पार्वतीने नीलकंठास वरले यातील समास ओळखा. आपल्याला समास ओळखायचा सांगितलं. आता सामासिक शब्द कोणता इथं, नीलकंठ हा समास शब्द दिलेला आहे या वाक्यामध्ये. नीलकंठ याच्यापैकी लक्षात घ्या, नीलकंठास हा कोणता समास होईल, तर हा समास असेल बहुव्रीही समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास आणि अव्ययभाव समास. तर याला आपण बघू शकतो, नीळ आहे कंठ ज्याचा असा तो, तर हा असेल बहुव्रीही समास. म्हणजे याचं उत्तर काय असेल, ए, फक्त ए बरोबर. म्हणजे याचं जे उत्तर असेल तर याचं उत्तर येईल फक्त ए बरोबर, नीलकंठ बहुव्रीही समास. पुढल्याला जाऊ आपण. राजाने अलबत्त्या गलबत्त्यांना सभेतच अर्धचंद्र दिला म्हणून त्याची कणिक तिंबली गेली नाही. वरील वाक्यसमूहातील वाक्यप्रचार व त्याचा योग्य अर्थ ओळखा. आता इथे बघा, इथे दिलेला आहे अलबत्त्या गलबत्त्या म्हणजे क्षुल्लक माणूस. हे बघायचं आहे. अलबत्त्या गलबत्त्या याचा अर्थ आहे क्षुल्लक माणूस, अर्धचंद्र देणे म्हणजे गचांडी देणे, आणि कणिक तिंबणे म्हणजे खूप मार देणे. याच्यापैकी बरोबर कोणतं असं विचारलेलं आहे.
तर या ठिकाणी बघा बरोबर जे उत्तर येत आहे तर हे तिन्ही पण जे आहेत म्हणजेच बरोबर आहे ABC. अलबत्त्या गलबत्त्या म्हणजे शुल्लक माणूस होतो, अर्धचंद्र देणे म्हणजे गचाणी देणे, आणि कणिक तिमणे म्हणजे खूप मार देणे. तर याच्यापैकी बघा तिन्ही पण ABC ह्याचे बरोबर आहेत. 6व्या नंबरचा प्रश्न. 7व्या नंबरचा प्रश्न बघा, परत या ठिकाणी उपसर्गवटी प्रत्येकघटी शब्द, पण हा प्रश्न बघा MPSC आयोगाने रद्द केला, त्यामुळे याच्यावर आपण काही जास्त बोलणार नाही आहात. ओके, हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे 7व्या नंबरचा. 8वा प्रश्न बघू आपण पुढचा. 8वा प्रश्न आहे, रामूने काठी घेतली त्याने कुत्र्याला झोडपले, या वाक्याचे केवळ वाक्य कोणते होईल? आता बघा वाक्याचे मुळात 3 प्रकार पडतात, केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. तर या ठिकाणी तुम्हाला केवळ वाक्य म्हटलं आहे. इथं बघा जसं घेतलंय रामूने काठी घेतली व, तर व असल्यामुळे हा वाक्य केवळ होणार नाही, कारण की व आहे आणि 2 क्रियापद आहेत इथे घेतलेले. तर हे वाक्य होईल, तर हे संयुक्त वाक्य असेल, संयुक्त वाक्य राहील हे संयुक्त वाक्य. दुसरं बघा, रामूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपलेत, हेच वाक्य केवळ वाक्य असेल. रामूने काठी घेतली आणि हे पण संयुक्त वाक्यच राहील, हे पण वाक्य संयुक्त वाक्य. म्हणजे याचं उत्तर कोणतं राहील? 2. रामूने केवळ वाक्य बनवायचं तर कोणते केवळ वाक्य होईल? उत्तर नंबर असेल 2. पुढलं बघू आपण, विसर्ग संधीचे उदाहरणं कोणती? आता विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी विचारलेलं आहे. तर विसर्ग संधीचं उदाहरण जर तुम्ही बघाल तर पहिल्या याच्यामध्ये सज्जन, सज्जन हा शब्द जो दिलेला आहे, सज्जन शब्द आहे, सज्जन हा सत अधिक जण याचा असं हे होतो, तर हा विसर्ग संधी होणार नाही. सज्जन हा शब्द जो असेल तर व्यंजन संधीचं उदाहरण आहे. याच्यापैकी विसर्ग संधीचं उदाहरण आहे निराधार, नि अधिक आधार, आणि मनोबल, मन अधिक बल. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा परत सज्जन असल्यामुळे हा पण होणार नाही, आणि विद्या अधिक अमृत, म्हणजे हे कोणतंच उत्तर नाही, याचं उत्तर फक्त C असेल. तर ज्या ठिकाणी बघा C बरोबर म्हणताय, म्हणजे हे C बरोबर इथे दिलेलं आहे, आणि ABC चूक आहे. पुढला प्रश्न बघू 10व्या नंबरचा. पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण ढग दाटून आले आहेत, या वाक्यातील वाक्य संकलन प्रकार ओळखा. आता वाक्य संकलन, तर याच्यामध्ये बघा लक्षात घ्या प्रकार 3च प्रकार दिला, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवळ वाक्य. आणि इथे बघा जेव्हा आपण असे वाक्य ओळखायचे असतात संयुक्त, मिश्र आणि केवळ वाक्य, तर हे ओळखत असताना त्या ठिकाणी आपण बघायचं केवळ वाक्य म्हणजेच कोणतं, ज्याच्यामध्ये फक्त एकच क्रियापद असेल, एक क्रियापद हवं. मिश्र वाक्याला या ठिकाणी क्रियापदाची संख्या 2 बघायची, संयुक्त वाक्याला पण क्रियापदाची संख्या 2 बघायची. पण संयुक्त वाक्य ओळखत असताना इथे आणि, व, अथवा, किंवा, पण, परंतु, परी हे उभ्यान्वयी अव्यय जर घेतले असतील तर ते केवळ संयुक्त वाक्य असतं, आणि जर असतील तर ते मिश्र वाक्य असतं. आता याला ओळखायचं बघा, परीक्षेत आपली परीक्षा ओळखण्यावरती असते, तर उत्तर काढायचं याचं उत्तर कसं काढायचं? पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता इथे बघा कारण घेतलेलं आहे, कारण हा मिश्र वाक्याचा असतो म्हणून त्याच्यामुळे हे उत्तर नंबर 2 राहील, आणि याच्यामध्ये क्रियापद आहेत 2 क्रियापद आलेले, हे उत्तर नंबर याचं 2 असेल. पुढला प्रश्न बघा 11 नंबर. फळे मधुर खावे असती नित्यमेवे तसे, हिरे जडित सुंदरी कनक पंजरी वसे. या ठिकाणी बघा जसं आता शब्दशक्ती विचारलंय, शब्दशक्ती एकूण 3 आहेत, आपण बघू शकतो की योगरूढ हे ॲडिशनल दिलेलं आहे, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. याच्यापैकी बघा शब्दशक्ती ही जी अभिधा म्हणजे याच्यामध्ये वाच्यार्थ असतो, सरळ समाजमान्य अर्थ. लक्षणामध्ये लक्षार्थ असतो, लक्षार्थ ओळखायचं कसं, तर या लक्षार्थ ओळखत असताना आपण इथे आपल्याला बघायचं असतं की हे कसं शक्य आहे. आणि व्यंजनामध्ये व्यंगार्थ असतो, एखाद्या गोष्टीबद्दल व्यंग केलेला असतो, व्यंगार्थ ही शब्दशक्ती याच्यामध्ये असते. तर एकंदरीत बघा 3 शब्दशक्त्या अभिधा, लक्षण आणि व्यंजन आहेत. याच्यापैकी जी आहे फळे मधुर खावे असती नित्यमेवे तसे, हिरेजडी सुंदरी कणक पंजरी ही वसे, या काव्य पंक्तीतील शब्दशक्ती ओळखा. ही शब्दशक्ती याची जी आहे ही शब्दशक्ती आपली व्यंजन आहे, ते व्यंगार्थ केलेला आहे, यात सरळ समाजमान्य अर्थ घेतलेला नाही आहे. खालीपैकी कोणता शब्द परस्परांचे विरुद्धार्थी शब्द या अर्थाने आलेला आहे? जो बघायचा आपल्याला. आता बघा परस्परांचा विरुद्ध अर्थ आलेला आहे, जमा आणि खर्च हे 2 शब्द बघा विरुद्ध अर्थ घेतलेला आहे. सगे आणि सोयरे हा विरुद्ध अर्थ होत नाही, हा एकच अर्थ आहे. तेजी मंदी विरुद्ध अर्थ घेतला आहे, आणि हार जीत हे पण विरुद्ध अर्थ आहेत, म्हणजे A, C आणि D दोघांचे वेगवेगळे विरुद्ध अर्थ वाले आहेत, A, C आणि D. याचं उत्तर नंबर 3 असेल, 12चा 3. 13वा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणता जोड शब्द विसर्ग उकार संधीचे उदाहरण आहे? विसर्ग उकार संधी विचारलेला आहे. तर विसर्ग उकार संधी जर इथं आपण बघितलं तर विसर्ग या ठिकाणी होतो यशोधन, यश अधिक धन, याचं अशा पद्धतीमध्ये केलं जातं, यश अधिक धन असा याचा विग्रह होतो, म्हणजे हा विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे. बाकी तर तिन्ही पण जे दिलेले आहेत ते नाही त्याचं उदाहरण. पुढला बघू आपण. पुढला प्रश्न घ्यायचा आहे. पुढीलपैकी समुच्चयबोधक संयुक्त वाक्याचे उदाहरण कोणते आहे? समुच्चयबोधकचे संयुक्त वाक्याचे उदाहरण बघायचं आहे. आता समुच्चयबोधकमध्ये बघा आणि वगैरे असला पाहिजे,
तर याचा गड आला पण सिंह गेला, हा न्यूनत्वबोधक आहे. तू आला माझ्याकडे ये, किंवा आता किंवा हा विकल्पबोधक आहे. मोठा भाऊ सकाळीच आला म्हणून मी मुंबईला गेलो, आता हा पण होत नाही. आणि ती मुंबईला गेली आणि तिथे तिने नाटकात काम केले, हा 4 जो आहे हा समुच्चयबोधक उभयान्वी अव्ययाचं उदाहरण आहे. 14 नंबरचा प्रश्न बघितला आपण. 15व्या नंबरचा बघूया. सामासिक शब्द व समास यांचा योग्य जोडा लावा. सामासिक शब्द व समास यांचा जोडा बघायचे आपल्याला. तर कोणत्या कोणत्यात बघा, शब्द आणि समास दिलेला आहे. तर इथे आपण बघू शकतो जो सामासिक शब्दाचा कोणत्या जोडा बरोबर आहे. तर इथे बघा देवालय, हा देवालयाचा विग्रह असा होतो देवाचे आलय, म्हणजेच हा द्वितीय होत नाही तर हा षष्टी होतो, म्हणजे बी जे आहे हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर आहे भूपती, भूमीचे पती, षष्टी विभक्ती, हा भूपती, हा डी बरोबर असेल. आता बी बरोबर आणि डी चूक हे ऑप्शनमध्ये चेक करू आपण. तर डी बरोबर आहे इथे आणि बी चूक इथे आलेला आहे. डी बरोबर इथे आणि बी चूक इथे आलेला आहे, म्हणजेच हे दोन कट होतील. आता उरलेला आहे आपल्याला देवदत्त. देवदत्त हा चतुर्थी, तर हा देवदत्त पण चतुर्थीमध्ये येत नाही, तर त्याच्यामुळे ए पण चुकीचं राहील. तर ए पण चुकीचं असं आहे, तर हा इथे बघा ए बरोबर म्हणताय आणि इथे ए चुकीचं देत आहे, म्हणजे याचं उत्तर नंबर 2 असेल. 15चं उत्तर 2. ज्यावेळेस बघा असे प्रश्न असतील आणि तुम्हाला प्रत्येक वेळेसच पुरेपूर माहिती असतीच पाहिजे प्रश्न सॉल्व्ह करताना, गरजेचं नाही. त्यापैकी जितकी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे त्या माहितीचा वापर करून एलिमिनेशन मेथड वापरून आपण उत्तर शोधू शकतो. तर याचं उत्तर असेल उत्तर नंबर जे 2 आहे 15चं. 16 प्रश्न बघूया. क्रांती या शब्दाचा अचूक शब्द समूह कोणता? क्रांती म्हणजेच काय असते बघा. क्रांती अचानक जो बदल होतो त्यास क्रांती म्हणतात. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल, हळूहळू जो बदल होतो त्याला इष्ट बदल, हळूहळू होणाऱ्या बदलाला उत्क्रांती म्हटलं असते, क्रांती म्हणत नाही. कोणत्याही क्षेत्रात चळवळीने होणारा इष्ट बदल, कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल, कोणत्याही क्षेत्रात औद्योगिक करणारा होणारा इष्ट बदल. औद्योगिक करणामुळेच क्रांती होते यातला गरज नाही आहे. हळूहळू बदल आपल्याला चढू शकत नाही. कोणत्याही क्षेत्रात चळवळीने होणारा किंवा एकदम होणारा, एकदम जो होतो म्हणजे चळवळीने जो बदल होतो त्यास क्रांती म्हटलं आहे. तर याचं उत्तर बी आहे. बी जिथं बरोबर असेल त्या ठिकाणी बघा, तर बी जिथे बरोबर आहे त्या ठिकाणी बी बरोबर हा एकाच ठिकाणी घेतलेला आहे. मग याचा प्रश्न नंबर जो 16 दिला आहे, 16 नंबरचा प्रश्न, याचं उत्तर देत आहे एक कोणत्या क्षेत्रात होणारा एकदम होणारा बदल. बघा हा सी पण इथं बरोबर, हळूहळू असल्यामुळे हा येता येणार नाही, तर बी आणि सी पैकी बघितलं आपण, सी याचं उत्तर निघेल. एकदम होणारा इष्ट बदल कोणत्याही क्षेत्रात, चळवळीने होणारा, हा पण क्रांतीचाच पार्ट आहे, पण याचा बघा बी आणि सी जुळत नसल्यामुळे याचं उत्तर नंबर सी आपण काढू शकतो. प्रश्न नंबर 17 बघा. हे चित्र अत्यंत सुंदर आहे, या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य पुढील प्रमाणे होईल. तर बघा आता याच्यापैकी पहिल्यांदा कोणतं होणार नाही हे काढून टाकू आपण बाहेर. भयानक सुंदर असं आपण कधी म्हणत नाही, शाब्बास हे पण होणार नाही. आता याचं काय सुंदर आहे चित्र हे आणि किती सुंदर चित्र आहे याच्यापैकी बघा जो 17 नंबरचा प्रश्न आहे याचं उत्तर जर आपण बघितलं तर काय सुंदर असं आपण म्हणत नाही, याला आपण म्हणतो किती सुंदर चित्र आहे, तर हे याचं उत्तर असेल उत्तर नंबर 2. 17चं 2 राहील. 18 बघा. मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष हताश होऊन स्वस्थ बसत नाहीत, या वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर असलेले अचूक उदाहरण निवडा. आता मिश्र वाक्यातलं अचूक उदाहरण आपल्याला बघायचं आहे. मनस्वी आणि कार्यार्थी, इथं आणि असल्यामुळे इथं परत म्हणतात आणि मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष हताश होत नाहीत, मिश्र वाक्य नाही आहे पहिलं. मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष हताश होऊन स्वस्थ बसत नाही, तर हे पण होत नाही. मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष स्वस्थ कधीच बसत नाही, हे पण होत नाही. मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष जसा हताश होत नाही तसा, जसा तसा, हे असल्यामुळे हे मिश्र वाक्य होईल उत्तर नंबर 4. 18चं. क्रियाविशेषण अव्ययाने जोडलेल्या वाक्यास काय म्हणतात? आता बघा क्रियाविशेषण अव्ययाने जे वाक्य जोडलं जातं तर त्या वाक्याला आपण बघतो त्या वाक्याला केवल वाक्य म्हणतात, हे लक्षात घ्या. केवल वाक्य. मिश्र वाक्य हे उभयान्वी अव्यय आणि संयुक्त वाक्य पण उभयान्वी अव्ययाने जोडलं जातं, त्याच्यामुळे केवल वाक्य हे क्रियाविशेषण अव्ययाने जोडलं जातं. याचं उत्तर फक्त ए बरोबर असेल. 20 नंबरचा प्रश्न बघा. जोड्या लावा. जोड्या लावामध्ये आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी लावायचं आहे की प्रयोग विचारलेले आहेत. तर याच्यापैकी बघा पहिलं आहे हरीने गाईस बांधले. आता हा कोणता प्रयोग असेल? बघा हरी हा नाम कर्ता आहे, कर्त्याला ने प्रत्यय लागला आणि गायीला स प्रत्यय लागला, म्हणजे कर्ता व कर्म जेव्हा दोघांनाही प्रत्यय असेल तर तो प्रयोग जो होतो तो भावे प्रयोग होतो आणि कर्ता कर्म असल्यामुळे हा सकर्मक भावे प्रयोग, म्हणजेच एचं उत्तर 2 आहे. तर एला 2 कुठे कुठे आले? 2 ऑप्शनमध्ये एला 2 आलेलं, म्हणजे 2 आणि 4 नंबरचं उत्तर होणार आहे. आज सारखे गडगडते. गडगडते हे भावकर्तृक क्रियापद असते, तर अकर्तृक भावे प्रयोग हा याचं, म्हणजे बीला 4 नंबर. बीला 4 कुठे? याच ठिकाणी घेतलंय, म्हणजे याचं उत्तर नंबर 3 असेल. बाकी सर्व चेक केलंच पाहिजे, गरजेचं नसतं, आपण असं उत्तर काढू शकतो. तर 20चं उत्तर नंबर 3 येईल. पुढचं बघा 21. पुढील म्हणी व त्याचे अर्थ योग्य जोडा लावा.
इथं म्हणी आणि त्याचा अर्थांचा जोडा लावायचा आहे. कशात काय नाही फाटक्यात पाय, काडी चोर तो माडी चोर, कानात बुगडे गावात फोडे, काशीत मल्हारी महात्म्य. आता लक्षात घ्या, कशात काय नाही फाटक्यात पाय, काडी चोर तो माडी चोर, याला थोडं सोपी वाटते हे म्हण, याला चेक करू. तर काडी चोर तो माडी चोर याला असं बघू शकतो, क्षुल्लक अपराधाचा मोठ्या प्रसारी संबंध जोडणे, हे याचं हे राहील. दुसरं बघा, कानात बुगडी आणि गावात फोडे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला थोडीशी गोष्ट असेल ती खूप मोठ्या प्रमाणात करून सांगणं, म्हणजे आपल्या जवळच्या थोड्या संपत्तीचे प्रदर्शन करणे, असं याचा अर्थ होईल. काशीत मल्हारी महात्म्य म्हणजेच लक्षात घ्या, इथं काय होते की वाईटात आणखी वाईट घडणे काहीतरी, आणि कशात काय नाही फाटक्यात पाय, नको तिथे नको ती गोष्ट करणे, असं याचं उत्तर आहे. बी वरून एक, बीचं एक इथे आलेलं आहे आणि सीला 2, सीला 2 या ठिकाणी, बीला 1 आणि सीला 2 इथे झालं, म्हणजे उत्तर नंबर याचं 2 असेल. बाकी जास्त चेक करण्याची गरज नसते, कधी परीक्षेमध्ये सर्व उत्तर येत असलं आपल्याला तरी पण आपण फक्त जितकं उत्तर येतात आपल्याला कमीत कमी याच्यातून जसं आपण उत्तर काढू शकू त्याच भागून उत्तर काढायचं. पुढलं बघा 22 नंबरचं, खालील वाक्य वाचा. सर्वनामी शब्द जाती इंग्रजीतून स्वीकारली आहे, संस्कृतमध्ये सर्वनामी शब्द जाती नाही. आणि हा प्रश्न मुळातच MPSCने रद्द केला असल्यामुळे याच्यावर आपण डिस्कस करून वेळ घालवायचा नाही. पुढला प्रश्न बघूया, पुढच्या प्रश्नाला जाऊ आपण. तेवीसव्या नंबरचा प्रश्न आहे. योग्य जोडा लावा. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, सहाय्यक क्रियापद आणि साधित क्रियापद. आता याच्यापैकी बघा सोपा सगळ्यात सहाय्यक क्रियापद शोधायचा प्रयत्न करू आपण. सहाय्यक क्रियापद आहे इथे खेळू लागली, म्हणजे सीला 4, सीला 4 नंबरचा ऑप्शन इथेच दिलेला आहे, म्हणजे याचा उत्तर नंबर 1 असेल. बाकी आपण जर सकर्मकमध्ये गवळी धार काढतो, हा कर्मक मी रस्त्याने चालतो, हे बनतात, पण इतकं चेक करण्याची गरज पडत नाही, सरळ आपण उत्तर काढू शकतो. पुढचं बघा 1 नंबरचं उत्तर असेल याचं. नेक्स्ट याला जाऊ. दाम तसे काम या अर्थाची म्हण शोधा. दाम तसे काम या अर्थाची म्हण, जशी देनावड तशी धुनावड, हा याचा एक अर्थ होईल. आणि जळत्या घराचा पोकळवासा जन्माला हेला पाणी वाहत मेला, हे याचं उत्तर होणार. याचं उत्तर फक्त सी बरोबर असेल, सी बरोबर याचं हे उत्तर आहे, फक्त एकाच ठिकाणी दिलेलं आहे. 24चं 4 नंबर. 25 नंबरचा प्रश्न बघा. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला, या वाक्याचा वाक्य पृथ्थकरणाचा जोडा लावा. वाक्य पृथ्थकरण करायचं आहे. आता याच्यापैकी बघा जो मुलगा आहे आणि त्याचा धाकटा, हा मुलगा म्हणजे याला उद्देश म्हणता येईल, तर मुलगा उद्देश बरोबर आहे. त्याचा धाकटा हा उद्देश विधेय विस्तार म्हणता येईल, तर या ठिकाणी नाही, हा उद्देश विस्तार होईल. ओके, तर बघा बीला 2 आणि एला 4 जर असं आपण केलं तर बीला 2 कुठे जोडताय या ठिकाणी आणि एला 4, बीला 2 जोडून एला 4 3 नंबरला जोडतं, म्हणजे याचं उत्तर नंबर 3 असेल. बाकी सर्व चेक करायची कुठेच गरज पडत नाही आपल्याला, सर्वांचे जरी उत्तर आपल्याला येत असले तरी पण. नेक्स्ट याला जाऊया 26 नंबरचा प्रश्न. शुद्ध शब्दयोगी अव्ययाची अचूक उदाहरणे कोणती. शुद्ध शब्दयोगी अव्यय, आता शुद्ध शब्दयोगी अव्यय करता बघा आपल्याला एक लिस्ट पाठांतर करणं गरजेचे असते. कोणते कोणते शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत ते आहेत ही, ना, च, मात्र, देखील, सुद्धा, पण, केवळ, हे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. बघा हे जे शब्दयोगी अव्यय पूर्ण आपण जर समजा याला 10 टाइम जर का रिपीट केलं, 10 वेळेस जर का तुम्ही म्हटलं तर तुम्हाला हे पाठांतर होऊन जातील आणि यावरून या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. तर बघा कोणत्या सेंटेन्समध्ये हिनाच मात्र देखील सुद्धा पण केवळ दिलेलं आहे, ते वाक्य शुद्ध शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण असतील. अचूक उदाहरण निवडायचे म्हणजे बरोबर निवडायचे आपल्याला. फक्त पहिल्या वाक्यात दिलेलं आहे रामच रावणवध करू शकला. शांतीचा संदेश महात्मा गांधींनी सुद्धा घेतलेला आहे इथे. तो अभ्यास करील, तूही अभ्यास कर, ही इथं वापरलेलं आहे. मला खाली बसणे आवडते, याच्यामुळे डी मध्ये कुठेच शुद्ध शब्दयोगी अव्यय नाही आहे, म्हणजेच ए, बी आणि सी याचं हे उत्तर असेल. ABC उत्तर नंबर 3 राहील. 26चं उत्तर नंबर 3 असेल. पुढचं बघा. खालील तद्भव शब्दांचा गट ओळखा. तद्भव म्हणजे कोणते शब्द असतात. तद्भव शब्द असे शब्द असतात की जे संस्कृतमधून मराठीत येतात, त्यात जे बदल झालेले आहेत त्या शब्दांना आपण तद्भव शब्द म्हणतो. तर तद्भव शब्द याच्यापैकी कोणता जे संस्कृतमधून मराठीत आले, याच्यापैकी बघा हा ऑप्शन नंबर 3 आहे. पर्णपासून पाय, सासू आहे, सासरा, शब्दपासून सासरा, तर या टाईपचे हे जे शब्द आहेत हे कोणते उत्तर नंबर 3 मध्ये. 27चं 3 याचं उत्तर असेल तद्भव शब्द. ओके, झाड, दगड, धोंडा वगैरे हे जे बघू शकतो आपण, हे जो आहे हे देशी शब्द आहेत. कर्णचक्र, विद्वान, जल हा जो शब्द आहे हा तत्सम शब्द आहे. तर या ठिकाणी बघा मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना आपल्याला शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत, तत्सम कोणते, तद्भव कोणते, देशी कोणते, परभाषी शब्द कोणते, याची जी लिस्ट असते ही पाठांतर करणं गरजेचं आहे. ओके, नंतर आपण बघूया द्वीपकल्प या शब्दाचा अर्थ काय. तर द्वीपकल्प या शब्दाचा अर्थ असतो तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश. जसं दोन्ही बाजूंना पाणी याला दुआब म्हणतात. दोन नद्याच्या मधातली जागा जी असते त्याला दुआब म्हणतात.
आणि तिन्ही बाजूला जमीन असलेला वगैरे वगैरे, चारी बाजूने जमीन असेल तर ह्या टाईपचं आखात वगैरे हा प्रदेश असतो. तर याला पुढचं बघू आपण. 28 29 संयुक्त वाक्य करा. खाऊन माजावे टाकून माजू नये, याचं संयुक्त वाक्य बनवायचं. वाक्य संयुक्त पाहिजे आपल्याला. आता बघा बनवा असं जरी परीक्षेत म्हटलेलं आहे, वाक्य करा असं म्हटलं आहे, आपल्याला करायची गरज नाही आहे हे लक्षात ठेवा. मुळात आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला ते वाक्य ओळखायचं आहे. आता ओळखत असताना आपल्या ज्या समजा ओळखण्याच्या पद्धती एकदम जर का क्लिअर असतील तर मुळात आपण उत्तर बरोबर काढू शकतो. तिथे लक्षात घ्या जेव्हा करा म्हटलं तर याच्यामध्ये कसं संयुक्त वाक्य करता आपल्याला आणि इथे बघा एक लिस्ट लक्षात ठेवायची. याला पाहिजेच ते आपल्याला आणि व अथवा किंवा पण परंतु परी, पण परंतु परी, म्हणून सबब, या प्रकारचे समजा ज्याला उभयान्वी अव्यय जिथे ज्या वाक्यात येत असतील व ज्या वाक्यामध्ये दोन क्रियापद, आणि हे सगळं असून सुद्धा दोन क्रियापद असले पाहिजेत वाक्यात, दोन क्रियापद पाहिजेत स्वतंत्र. जेव्हा वाक्यामध्ये दोन क्रियापद आणि हे ज्याला आपण उभयान्वी अव्यय असतील तर ते वाक्य संयुक्त वाक्य असतं. या ठिकाणी बघा दोन क्रियापद आणि हे उभयान्वी अव्यय कुठे आलेले आहेत तर इथे आपण बघू शकतो. इथे बघा उभयान्वी अव्यय तर घेतलं आहे. खाऊन टाकले तर चालेल, पण माजून चालणे, टाकून माजणे बरे नाही, उत्तर होत नाही. टाकून माजू नये जमत नाही. खाऊन माजावे पण टाकून माजू नये, हे याचं पण बघा या ठिकाणी पण आलेलं आहे, जे तुम्हाला सांगितलं लिस्टमधला हा पण आलेला आहे. आणि इथं माजावे आणि माजू नये हे दोन जरा बघू शकतो आपण. दोन काय आलेले आहेत तर दोन क्रियापद आलेले. जेव्हा वाक्यात बघा दोन क्रियापद असतील आणि पण परंतु परी म्हणून सबब हे जर का उभयान्वी अव्यय असतील तर ते वाक्य संयुक्त वाक्य असेल. तर उत्तर बघा याचं हे बरोबर आहे. याच्यामध्ये बघा सी जिथे आहे, सी फक्त सी याचं उत्तर असेल. नेक्स्ट पुढचं बघू आपण. प्रचलित शुद्धलेखनानुसार अचूक शब्दगत गट, बघा असे प्रश्न असतात ते मॅक्झिमम वेळेस जर बघा शुद्धलेखनाचे नियम पाठांतर करायचे याच्याकरता, आणि परीक्षेत हा प्रश्न रद्द केला आहे त्याच्यामुळे याच्यावर आपण डिस्कस पण करणार नाही. नेक्स्ट प्रश्नाला बघू. तुला मलखांबावर कसं जमत नाही मग त्या खांबास कशाला दोष देतोस, या वाक्याच्या संदर्भानुसार योग्य म्हणीचा पर्याय निवडा. तर याच्याकरता बघा जो आहे नावडतीचे मीठ हळदी, नाचता येईना अंगण वाकडे, दुरून डोंगर साजरे हे होत नाही, उचली जब लावडाटेडाला होत नाही. सी याचं बरोबर आहे. तर बघा जिथे सी बरोबर असेल आणि सी बरोबर एकाच ठिकाणी 31चं याचं उत्तर दिलेलं आहे, 31 नंबरचं 4 नंबरचं आन्सर, आणि हे याचं उत्तर आहे. पुढचं आपण बघूया. पुढला प्रश्न 32 नंबरचा प्रश्न बघू. 32 नंबरचा प्रश्न आपण बघतो. खाली विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. नाम हा शब्द वस्तुवाचक नाही, नाम ही शब्दातील विकारी आहे, विकार होता नामा समानरूप होतात, नाम या शब्दातून प्राणी पदार्थ त्याच्या ठाईचे धर्म सर्वांचा बोध होतात. आता बघा पहिला एक म्हटलं आहे की नाम ही शब्द वस्तुवाचक नाही, तर एखादी व्यक्ती वस्तू प्राणी हे नामामध्येच येतात, त्याचं हे तो होत नाही. नाम शब्दाती विकारी आहे, करेक्ट आहे, आणि विकार होता त्याचे सामान होताना नामाचे समानरूप होते, ही बरोबर आहे. तर बी बरोबर आहे. नाम या शब्दातून प्राणी पदार्थ त्याच्या ठाईचे धर्म या सर्वांचा बोध होतो, बरोबर आहे. म्हणजे ए चूक आणि बी आणि सी बरोबर आहे. तर बी सी बरोबर इथेच म्हटलेलं आहे. उत्तर नंबर 3 आहे. 32 33 बघा. उपसर्गाच्या बाबतीत उपसर्गाना स्वतःचा सूचक अर्थ असतो, बरोबर आहे. उपसर्गाना स्वतःचा सूचक अर्थ असतो. उपसर्ग म्हणजे कुठं जर समजा राष्ट्रपती हे जे शब्द असेल राष्ट्रपती, आणि याला जर आपण असं उप लावला तर ह्या उपलाच काय म्हणतात उपसर्ग. ओके, तर याच्यामध्ये बघा उपसर्ग, आता उपला स्वतःचा स्वतंत्र अर्थ आहे. उपसर्गामुळे शब्दांचा अर्थ बदलतो, उपसर्गामुळे शब्दाचा अर्थ बदलतो, करेक्ट बदलतो. राष्ट्रपतीचे उपराष्ट्रपती झाले. आणि उपसर्ग शब्दाचा शेवटी येतात. आता शेवटी येत नाही हे बघितलं आपण. उपसर्ग कुठे येतात, शब्दांचा आधी येतात, हे आधी आलेलं आहे, शेवटी येत नाही. म्हणजेच याचं उत्तर जे सी आहे, सी रॉंग, ए आणि बी बरोबर असेल, तर हे याचं उत्तर नंबर 3 राहील. 33 34 बघा. कानडी भाषेतील शब्दांचा शब्दगट ओळखायचा. म्हणजे कदर, नेकी, मजुरी, गुलाब, शिंपी, पेटी, बांबू, लवंग, आमसोल, पडवड, परडी भांडे, आणि काजू, टिकाव, पेरू, हापूस हे जे घेतलेले आहेत. याच्यापैकी बघा आता कानडी शब्द कोणता आहे तर याच्यापैकी हापूस हा जो शब्द आहे पहिल्या नंबरला, तर हापूस हा जो शब्द आहे हा याच्यामध्ये कानडीमध्ये येत नाही. काजू असेल, हापूस असेल हे पोर्तुगीज शब्द आहेत, कानडीत येत नाही. याच्यानंतर बघा कदर, नेकी, मजुरी जो आहे हा पण येत नाही कानडीमध्ये. तर शिंपी, पेटी, बांबू, लवंग आणि ह्याच्यापैकी सी आणि बी हे याचा कानडीमध्ये येतील. तर बघा याचं उत्तर नंबर 3 आहे. 34चं आन्सर नंबर 3 आहे. नंतर आपण बघूया 35 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊ. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखलं जाते. बघा मराठी जी भाषा लिपी आहे ही देवनागरी लिपी किंवा
बाळभूत लिपी ह्या दोन लिपीमध्ये लिहिली जाते, याला बी आणि सी याचं हे उत्तर असेल. वर्णमाला लिपी, आदर्श लिपी असं म्हणत नाही, त्याचं बी आणि सी नंबरचं उत्तर 2 नंबरचं आहे. पुढल्या प्रश्नावर जाऊ आपण. 36 नंबरचा प्रश्न. खालील विधाने वाचा. एकच उद्देश व एकच विधेय म्हणजेच केवळ वाक्य होय. करेक्ट. केवळ वाक्याला काय असतं, एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असते. करेक्ट आहे. उद्देश आणि विधेय. उद्देश म्हणजेच कर्ता आणि विधेय म्हणजेच क्रियापद. जे वाक्य स्वतंत्र असते त्याला गौण वाक्य म्हणतात. बघा, जे वाक्य स्वतंत्र असते त्याला कधी गौण वाक्य म्हणत नाही, त्याला मुख्य वाक्य म्हणतात. तर हे याचं काढू शकतो आपण. 2 किंवा अधिक केवळ वाक्य उभ्यान व्यवहान जोडणे म्हणजेच पोटवाक्य होय. हा पोटवाक्य होत नाही, म्हणजेच हे पण नाही. याचं फक्त ए बरोबर आहे. उत्तर नंबर 1. 36चं ए नंबर. तत्सम शब्दांचा शब्दगट ओळखा. तत्सम शब्दाचा गट ओळखायला सांगितलं आहे त्या ठिकाणी. तर आपण चेक करू. तत्सम म्हणजे कोणते शब्द पहिले समजून घेऊ. तत्सम म्हणजे संस्कृतमधून मराठी जसेच्या तसे जे शब्द आले त्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतो. तर संस्कृतमधून मराठीतून ज्या शब्दामध्ये बदल झाला त्या शब्दांना तद्भव शब्द असं आपण म्हणतो. या ठिकाणी आपण बघू शकतो कोणते शब्द तत्सम शब्द आहेत. तर पहिल्या याच्यामध्ये बघा जो आहे याला पुष्प, कर, भूगोल, नदी तत्सम शब्द आहेत. त्याच्यानंतर इथे या बघू शकतो सत्कार, समर्थन, भगवान, मस्तक हे सगळे संस्कृतमधून आलेले शब्द आहेत. ए आणि सी पण बरोबर आहे. इथे धर्म, कर्म बरोबर आहे. पण पाय आणि घास हे शब्द जे हे तद्भव शब्द आहेत. घास म्हणजे ग्रासपासून घास बनलेला आहे, नाही होत, म्हणजे बी नाही. कर्ण पृथ्वी आहे पण गाव आणि ओठ नाही आहे, त्याच्यामुळे डी पण होणार नाही. तर उत्तर याचं ए आणि सी बरोबर. तर ए सी बरोबर कुठे आहे, 1 नंबर. 37चं उत्तर नंबर 1 असेल. 38चं आपण बघूया. दिग्दर्शन अभिनेत्याशी नव्या चित्रपटाबद्दल चर्चा करीत होतो. या वाक्यातील विधेय आणि विधेय विस्तार हे घटक ओळखा. या वाक्यातील विधेय ओळखायचं आहे. विधेय म्हणजेच क्रियापद आणि विधेय विस्तार. विधेय विस्तार कसं ओळखतात, तर क्रिया केव्हा झाली, कोठे झाली आणि कशी झाली या प्रश्नाचे उत्तर जे देतील त्या शब्दांना आपण विधेय विस्तार म्हणतो. तर या ठिकाणी बघा, पहिला विधेय म्हणजेच काय होतं, विधेय कर्त्याला विधेय म्हणतात, वाक्यातील जो कर्ता असेल. तर इथे आपण बघू शकतो दिग्दर्शक अभिनेत्याशी नव्या चित्रपटात चर्चा करत होते. तर कोण चर्चा करत होते, तर या ठिकाणी बघा बघू शकतो आपण दिग्दर्शक. तर आपल्याला तो विचारला, आपलं विचारलं काय, विधेय आणि विधेय विस्तार. बाकी चेक केल्यापेक्षा डायरेक्ट विधेय बघायचं. विधेय म्हणजे क्रियापद. क्रियापद कोणता, करीत होते, म्हणजे हा विधेय असेल. तर करीत होते विधेय कुठं घेतलेलं आहे, विधेय अभिनेत्याशी दिग्दर्शक जमत नाही, विधेय करीत होते इथेच घेतलेलं आहे. बाकी ठिकाणी विधेय विस्तार याला नाहीच आहे. क्रिया केव्हा घडली, कुठे घडली, कशी घडली काहीच सांगितलेलं नाही. ते आन्सर सी, फक्त सी बरोबर. सी बरोबर बघा इथे आन्सर नंबर 3 मध्ये 3 ह्याचं उत्तर असेल. 39 नंबरचा प्रश्न बघूया. स्वरांचे प्रकार व त्यांचा व्याख्यांचा योग्य जोड्या जुळवा. तर स्वरांचे प्रकार व त्यांचा व्याख्या यांचा जोड्या लावायचा आपल्याला. या ठिकाणी बघा स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, सजाती स्वर आणि विजाती स्वर. दीर्घ स्वर कोणतं, तर स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ जाणं लागतो, दीर्घ स्वर असतात. संयुक्त स्वर 2 स्वर एकत्र जे स्वर बनतात त्यांना संयुक्त स्वर म्हणतात. आणि त्याच्यानंतर सजातीय स्वर एका स्थानातून उच्चार होणारे सजातीय आणि विजातीय स्वर भिन्न स्थानातून उच्चार होणारे. आता कोणत्याही एका याच्यावर आपण उत्तर काढायचं. तर दीर्घ स्वर एला 3 बघा, एला 3 कुठे लागलेलं आहे, इथं आणि इथे लागलेलं आहे, म्हणजे हे 2 तर उत्तर होणार नाही. संयुक्त स्वर 2 स्वर एकत्र येऊन म्हणजेच बीला 4, तर बीला 4 इथेच लागलेला, म्हणजे उत्तर नंबर 2 असेल. त्याला घेऊन पुढे निघायचं. पुढला प्रश्न बघूया आपण. 40व्या नंबरचा प्रश्नावर पोहोचलो. एखाद्या शब्दाचे आकारांत समानरूप होत असेल तर, म्हणजे आकारांत समानरूप एखादा शब्द बघा. उदाहरणार्थ आकारांत म्हणजे काय, जसं आंबा शब्द असेल, हा आकारांत आहे, आ लागलेला आहे. याचं समानरूप कसं होतं, आंब्याचे झाड. आंब्याचे झाडाचे लागल्यामुळे आंबा या शब्दाचे, आंब्या असं जे झालं त्याला सामान्यरूप होणं असं म्हणतात. तर आकारांत इथं काय म्हणतात, एका शब्दाचे आकारांत सामान्यरूप होत असेल. आकारांत म्हणजे आंबाचा आंब्या, म्हणजे आकारांचं काय झालं, आकारांत सामान्यरूप झालेलं आहे. इथे आपण बघतो आंब्या झालेला आहे. तर तो शब्द काय असतो, तो शब्द पुलिंगी आकारांतच असला पाहिजे. आंबा बघा, आंब्याला आपण तो आंबा म्हणतो, त्याच्यामुळे हा पुलिंगी आहे. आणि सोबत याचं शेवट पण आणि झालेला आहे, म्हणजेच हा काय असेल, तर आकारांतच असला पाहिजे तो शब्द. तर याचं उत्तर 1 बरोबर. आता काही इलिमिनेशन मेथडची काही गरजच नाही, डायरेक्ट उत्तर निघतं आहे, बाकी चेक करण्याची पण गरज पडणार नाही. 41 नंबरचा प्रश्न बघू आपण. 41 नंबरचा प्रश्न बघा. 41 नंबरच्या प्रश्नामध्ये, जो आपले काम करीत राहतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो. या वाक्यातील उद्देश व उद्देश विस्तार ओळखा. जो आपले काम करीत राहतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो. आता याच्यामध्ये उद्देश ओळखायचा आहे, उद्देश आणि उद्देश विस्तार ओळखायचा. तर उद्देश म्हणजेच काय पहिले तर समजून घ्यायचा. उद्देश म्हणजेच कर्ता असतो आणि उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याबद्दल जो विशेष माहिती देऊन कर्त्याचा आधी येतो, ज्याला आपण अधिविशेषण म्हणू शकतो. अधिविशेषण.
पण कोणाचे? कर्त्याचे. कर्त्याचे जे अधिवेशन असते त्यांनाच आपण उद्देश विस्तार म्हणू शकतो. ओके. तर याच्या ठिकाणी बघा, जो आपले काम करीत राहतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो. तर या ठिकाणी उद्देश कोणता आहे? पहिल्या वाक्यात आपण बघू शकतो, जो आपले काम करीत राहतो तो मनुष्य, म्हणजे मनुष्य हा जो असेल, मनुष्य हा उद्देश आहे, फक्त मनुष्य. आणि इथे याच्यामध्ये कोण? जो मनुष्य, जो आणि मनुष्य उद्देश राहील. आणि उद्देश विस्तार याच्या ठिकाणी तो, म्हणजे याच्याबद्दल बघा कर्त्याबद्दल विशेष माहिती काय दिली आहे? तोणी दिलेली आहे, म्हणजे या ठिकाणी हा असेल. तर याच्यामध्ये बघा पहिलं जे आहे ए जे आहे हे याचं बरोबर उत्तर आहे. फक्त ए बरोबर बाकीचं चूक असं जिथं म्हटलं असेल इथंच म्हटलेलं आहे ए बरोबर आणि बाकीचे चूक घेतलेलं आहे. उत्तर नंबर हे राहील. ओके. पुढला प्रश्न बघू आपण. 42. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा समानार्थी, एका शब्दाचे अनेक जे शब्द असतात ते आपल्याला बघायचे आहेत. तर चंद्र या शब्दाचा आपण बघू शकतो समानार्थी शब्द कोणता आहे? तर इंदू, रजनीनाथ, सुधाकर आणि हिमांशू हे चारही पण जे आहेत याचे जे उत्तर आहेत आपण बघू शकतो सर्व पर्याय बरोबर आहेत. 42 चंद्राचे समानार्थी. तुम्ही पाठांतर करून घ्या समानार्थी शब्द. 43 आहेत योग्य जोड्या लावा. याच्यामध्ये समास आणि प्रकार ओळखायचे आहेत, तर लगेच घ्या. याच्यामध्ये की पहिला अव्ययभाव समास, याच्यामध्ये प्रथम पद महत्त्वाचं असते, पहिला शब्द प्रधान असतो. आणि तत्पुरुष समास, तत्पुरुष समासामध्ये दुसरा शब्द प्रधान असतो. तर आणि द्वंद्वमध्ये दोन्ही पदे प्रधान असतात. बघा या टाईप्स आहे, म्हणजे एला 2 आणि बीला 3 असं जर आपण घेतलं, एला 2 बीला 3 सीला 4 आणि डीला बहुव्रीही समास तिसऱ्या अर्थाचा बोध होतो, म्हणजे याचा उत्तर नंबर 1 निघेल. 43 1. 44 म्हणी व त्याचे अर्थ यांचा जोडवा. म्हणी व त्यांचे अर्थ याच्या जोड्या लावा. तर बघा याच्यामध्ये आहे दाम करी काम म्हणजे घेतलेलं आहे. पळसाला पाणी 3च. कोल्हा काटलेला राजी, म्हणजे कोल्हा काटलेला राजी ही वारंवार विचारलेली म्हण आहे. याच्यापैकी बघा शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. सीचं उत्तर 2, सीचं उत्तर 2 एकाच ठिकाणी घेतलं, म्हणजे याचं आन्सर नंबर 3 राहील. सरळ सरळ काढू शकतो आपण. 45 नंबरचा प्रश्न. मनपूर्वक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. तर मन हा जो शब्द आहे हा नाम आहे, त्याच्यामुळे नाम साधित होईल. सर्वनाम नाही, मग सर्वनाम होणार नाही. शब्दयोगी अव्यय नाही आणि प्रत्यय साधित तर नाहीच नाही. याचं उत्तर नंबर 1 राहील. फक्त याचं बघू शकतो आपण ए जो आहे ए सोबत फक्त ए एकाच ठिकाणी आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर 3 बघू शकतो, प्रत्यय साधित पण. ओके. याला आपण बघू शकतो प्रत्यय साधित, नामसाधित पण आणि प्रत्यय साधित पण. सी. 45. 46 नंबरचा प्रश्न बघा. 46 पासून 50 पर्यंत हा पॅराग्राफ दिलेला आहे आणि 5 प्रश्न पॅराग्राफवरती आहेत. आता पॅराग्राफ आज आपण पॅराग्राफ कसं सॉल्व्ह करायचं हे बघणार नाही. सीसॅटचं जे आपलं पेपर असेल त्याच्यामध्ये पॅराग्राफ कसं सॉल्व्ह करायचं हे आपण बघू. हे होते आपले राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मधले मराठी या विषयाचे असणारे 50 प्रश्न. 46 ते आपण 1 पासून 45 पर्यंत प्रश्न बघितलेत, याचं डिस्कशन केलं. आणि 46 पासून 50 पर्यंत पॅराग्राफ आहे. पॅराग्राफ कसे सॉल्व्ह करायचे आपण एका वेगळ्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. आमच्या या चॅनलला म्हणजे ग्लोबल अकॅडमी नागपूरचा यूट्यूब चॅनलला यानंतरचे पुढले व्हिडिओ लेक्चर्स बघण्याकरता व बाकी पेपरचे ॲनालिसिस बघण्याकरता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.